श्री स्वामी समर्थ माझे स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज नागपंचमी आहे, तर नागदेवतेचे पूजन कसे करावे? प्रथम हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे अथवा नवनागांची चित्रे काढावी आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे। अनंतादि नागदेवताभ्यो नमः हा नाममंत्र म्हणत गंध पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे। ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा शक्य आहे त्यांनी षोडशोपचार पूजा करावी आणि ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी आणि दूध, साखर, लाह्या यांचा तसेच आपल्या परंपरेनुसार इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। पंचोपचार पूजा करताना गंध, हळद, कुंकू, पुष्प, दुर्वा, फुले वाहावीत आणि धूपदीप ओवाळावा आणि नैवेद्य दाखवून घ्यावा। पूजनानंतर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नवनाग स्तोत्र, नागगायत्री मंत्र आणि सर्पसुक्ताचे पठण करायचे आहे। नाग म्हणजे केवळ सर्प नव्हे, तर भारतीय आध्यात्मिक परंपरेत तो नागदेवता, भूमीचे रक्षण करणारी शक्ती आणि भगवान शिवाशी संबंधित दैवी तत्वाचे प्रतीक मानला जातो। विशेषतः ज्यांच्या मनात कालसर्पयोग, नागदोष किंवा सर्पाशी संबंधित एखाद्या घटनेबद्दल अपराध भावना आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने नागदेवतेची प्रार्थना करावी। मात्र केवळ स्तोत्रपठणाने कुंडलीतील कोणताही दोष निश्चितपणे नाहीसा होतो असा दावा न करता श्रद्धा, प्रार्थना आणि सद्भावना या भावनेने हे पठण करावे। पूजनानंतर नागदेवतेला प्रार्थना करायची आहे। हे नागदेवतानो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे, या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या होत। हे नागदेवतांनो, मी जे हे आज पूजन केले आहे त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी। तुमच्या कृपेमुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत। माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे। हे नागदेवता, जाणून अजाणून झालेल्या सर्व अपराधांची क्षमा करावी। माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहावी। भय, अडथळे आणि नकारात्मकता दूर होऊन सर्वांच्या जीवनात शांती, आरोग्य आणि मंगलता नांदो। श्री स्वामी समर्थ।